नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली सगळेच विद्यार्थी जे आहेत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 ची एग्जाम झाली आहे, तर त्याचा रिझल्टचा वाट या ठिकाणी बघत आहे। तर फायनली रिझल्ट जे आहे ते डिक्लेअर झालेला आहे। तर तुम्हाला आता रिझल्ट कुठे बघता येणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर तुम्हाला जर फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक किंवा तुम्हाला रिकाउंटिंग ऑफ मार्क्स म्हणजे गुण पडताळणी वगैरे करायची असेल, रिचेकिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर कधीपर्यंत तुम्ही करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलला एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनाने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर म्हणजे या ठिकाणी आपल्या बांबू युनिव्हर्सिटीचा जो रिझल्ट आहे तर तो लागलेला आहे। आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा लागलेला आहे आपण ते सविस्तर पुढे बघणार आहोत। हे परिपत्रक बघा, या ठिकाणी 31/1/2024 हे परिपत्रक आहे आणि यामध्ये दिलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर ते मी सांगणारच आहे, परंतु त्या अगोदर आपण बघून घेऊ। तुम्हाला जर फोटोकॉपीसाठी जर अप्लाय करायचं असेल, म्हणजे जर रिचेकिंगसाठी अप्लाय करायचं असेल, फोटोकॉपी मागवायची असेल तर यासाठी तुम्हाला 9/2/2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे। तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन जे आहे अर्ज करायचा आहे, तुम्हाला रिचेकिंगसाठी अप्लाय करायचं आहे म्हणून। तर ते 9/2/2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। प्रति पेपर पर सब्जेक्ट तुम्हाला 100 रुपीज फी सुद्धा या ठिकाणी पे करावं लागणार आहे। त्यानंतर जर उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन तुम्हाला करायचे असेल, जे तुम्ही फोटोकॉपी मागवलेली आहेत आणि ते परत तुम्हाला सबमिट करायचे आहे, त्यामध्ये काही चेक वगैरे करून शिक्षकांकडून मार्क वगैरे वाढत असेल तर ते पुन्हा सबमिशन करायचं असेल तर प्रति पेपर तुम्हाला 200 रुपये या ठिकाणी द्यावं लागणार आहे। हे जे पेपर आहे तुम्हाला मिळाल्यानंतर जे छायांकित प्रत आहे तर प्राप्त झाल्यापासून 8 दिवसापर्यंत जे आहे तर तुम्हाला ते महाविद्यालयामध्ये सादर करावं लागतात आणि मग ते विद्यापीठात सादर करतील आणि तुमचा रिझल्ट जे आहे करेक्शन करून येत असतो। अशा पद्धतीने तुम्ही रिचेकिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। आणि सध्या जे आहेत आता कोणत्या विद्यार्थ्याचा रिझल्ट लागलेला आहे तर ह्या परिपत्रकामध्ये दिलेला आहे बघा, MA अरेबिक पॉली अँड बुद्धिझम प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ सत्र, म्हणजे फक्त MAचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं अरेबिक विषय असेल, पॉली अँड बुद्धिझम हे जे विषय आहेत तर त्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मग पदवी असेल, पदव्युत्तर असेल, इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असेल यांचा सुद्धा रिझल्ट आता लवकरच लागणार आहे। जसेही ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल तसंच मी तुम्हाला अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून तुम्ही फक्त चॅनलशी कनेक्ट राहा। सध्या फक्त MAच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे आणि रिझल्ट वगैरे कसं बघायचं आहे हे माहिती नसेल तर तुम्ही सरळ युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जे आहे रिझल्ट चेक करू शकता। जसं की सरळ या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि इथं फक्त तुम्ही डॉक्टर बांबू युनिव्हर्सिटी नाव टाकलं तर अशा पद्धतीने तुमच्या समोर वेबसाईट येईल। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा क्लिक हिअर टू व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा। इथं क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला येईल। इथं मग एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे, कोणत्याही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 वगैरे आहे। त्यानंतर इयर आणि सेमिस्टर तुमचं सिलेक्ट करा, म्हणजे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आहे की सेकंड इयरला सेकंड सेमिस्टरला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं इयर आणि सेमिस्टर सिलेक्ट करायचं आहे। आणि त्यानंतर इथं एंटर PRN नंबर, जो तुमचा PRN नंबर आहे, तुमचा हॉल तिकीटवर PRN नंबर दिलेला असतो, तो PRN नंबर किंवा माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयामधून तो मिळवू शकता। तिथून घेतल्यानंतर ते PRN नंबर सर्च करा आणि इथं सर्च करा, तुमचा रिझल्ट तर शो होईल। तुम्हाला किती पर्सेंटेज वगैरे पडले, पास झालात, फेल झालात, कोणते विषय राहिलेत, संपूर्ण डिटेल तुम्हाला इथं कळणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकताय आणि रिचेकिंगसाठी सुद्धा तुम्ही 9/2/2024 पर्यंत अप्लाय करू शकताय। आणि फक्त MAच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, इतर विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच मी तुम्हाला इन्फॉर्म करणारच आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।